नमस्कार, मी ॲडव्होकेट किरण पाटील. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा आपण टॉपिक जो निवडलेला आहे, तो थोडासा वेगळ्या प्रकारचा आहे. कारण सगळ्यांनीच अ, अ, त्या प्रकारचे प्रोव्हिजन जे आहे, कायद्यामधली जी प्रोव्हिजन इंडियन कॉन्स्टिट्यूशननी कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया ह्यासंबंधी फारसं कोणी ऐकलेलं नसेल. आता कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया किंवा पब्लिक अकाउंट ऑफ इंडिया हे कुठल्या आर्टिकलमध्ये सांगितलेलं आहे? तर आर्टिकल 266 ऑफ कॉन्स्टिट्यूशन. तर त्याच्यामध्ये आपण थोडक्यात बघू की कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया किंवा कन्सॉलिडेटेड फंड ऑफ स्टेट किंवा पब्लिक अकाउंट ऑफ इंडिया किंवा पब्लिक अकाउंट ऑफ स्टेट म्हणजे काय आणि त्याच्यासंबंधी त्याचे युजेस काय आहेत आणि काय प्रोव्हिजन आहेत ते आपण आज बघूया. आता त्याच्यामध्ये ह्या आर्टिकलमध्ये पहिलाच 266 जो आर्टिकल आहे त्याच्यामध्ये पहिला सेक्शन त्याच्यामध्ये काय सांगतो की कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया म्हणजे जे काही नेट प्रोसीड्स ऑफ टॅक्सेस अँड ड्युटीज ऑफ स्टेट्स म्हणजे स्टेट्सकडून जे काय नेट प्रोसीड्स टॅक्समधून मिळतात ते, त्याच्यानंतर ऑल रेव्हेन्यूज रिसिव्ड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, all loans raised by government of issue by issue of treasury bills, त्याच्यानंतर loans and advances, all money received by government in repayment of loan shall form one consolidated fund of India. म्हणजे काय की जे स्टेटमधून जे आपल्याला टॅक्सेस गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटला जे टॅक्सेस मिळतात, त्याच्यानंतर स्टेट गव्हर्नमेंट जे काही लोन्स रेज करतो, त्याचप्रमाणे असे प्रकारचे लोन जेव्हा रेज करतो तेव्हा काही ट्रेजरी बिल्स इश्यू करतो. त्याचप्रमाणे इतर काही लोन्स आणि ॲडव्हान्स जेव्हा सेंट्रल गव्हर्नमेंट घेतो त्याचवेळी कुठल्याही प्रकारचा आर्थिक जेव्हा घेतली जाते, आर्थिक देवाणघेवाण केली जाते सेंट्रल गव्हर्नमेंटतर्फे. आणि रिपेमेंट ऑफ लोन्स म्हणजे जेव्हा कुठली लोन घेतलेलं असेल आणि त्याचं रिपेमेंट करायचं असेल तर त्या केसमध्ये सुद्धा एक फंड वापरला जातो ज्याला कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया म्हणतात. आणि ह्याच प्रकारे कन्सॉलिडेटेड फंड ऑफ स्टेट म्हणजे पुन्हा नेट प्रोसीड्स ऑफ टॅक्सेस अँड ड्युटीज ह्याच्यामध्ये इन्क्लूड होतात स्टेटच्या बाबतीत. आणि त्याच्यानंतर स्टेट गव्हर्नमेंट जेव्हा काही लोन्स रेज करतो किंवा काही लोन्स देतो किंवा काही ट्रेजरी बिल इश्यू करतो आणि अशा प्रकारे जी काही आर्थिक देवाणघेवाण होते तर त्याच्यामध्ये सुद्धा स्टेटच्या बाबतीत सुद्धा अशाच प्रकारचा एक फंड असतो ज्याला कन्सॉलिडेटेड फंड ऑफ स्टेट म्हणतात. आता हे झालं नेट प्रोसीड्स आणि ॲडव्हान्सेस ह्याच्या बाबतीत जो फंड असतो त्याला आपण कन्सॉलिडेटेड फंड म्हणतो. पण दुसरा जो आहे त्याच्यामध्ये ऑल अदर मनी रिसिव्ड बाय शॅल बी क्रेडिटेड टू पब्लिक अकाउंट ऑफ इंडिया अँड किंवा स्टेट. आता इतर जे टॅक्सच्या व्यतिरिक्त कुठली आर्थिक देवाणघेवाण असेल तर अशा प्रकारचा जो पैसा आहे तो कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडियाला डिपॉझिट न करता तो पब्लिक अकाउंट ऑफ इंडिया किंवा पब्लिक अकाउंट ऑफ स्टेटमधून त्याची देवाणघेवाण डिपॉझिट किंवा विड्रॉ केला जातो. आता त्याचप्रमाणे आणखीन एक प्रोव्हिजन सांगितलेले आहे की नो मनी शॅल बी अप्रोप्रिएटेड आउट ऑफ कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया ऑर स्टेट एक्सेप्ट इन अकॉर्डन्स विथ लॉ किंवा कायद्याने जे प्रोव्हिजन सांगितलेत किंवा कॉन्स्टिट्यूशनने जे प्रोव्हिजन सांगितलेत त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारची आर्थिक देवाणघेवाण ह्या कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडियामधून करता येणार नाही. तर अशा प्रकारे ही थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगितली असेल की जेणेकरून तुम्हाला त्याचं थोडीशी माहिती मिळावी, त्या संबंधी थोडंसं तो शब्द तुम्ही कधी ऐकला नसेल तर त्याची व्याख्या तुम्ही समजून घ्यावी म्हणून मी हा आजचा विषय निवडलेला आहे. आणि म्हणजे भविष्यात कधी जर तुम्ही अशा प्रकारे जर कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया किंवा पब्लिक अकाउंट ऑफ इंडिया असं कुठे न्यूजपेपरमध्ये वाचलं असेल किंवा न्यूज चॅनलवरती तुम्ही ऐकलं असेल तर ही नक्की काय गोष्ट आहे ती तुम्हाला लक्षात यावी किंवा लिगली त्याचा अर्थ काय आहे हे तुमच्या लक्षात यावं म्हणून मी हा आजचा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि जर या व्हिडिओमुळे
तुमच्या ज्ञानामध्ये भर पडली असेल आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे याची माहिती मिळाली असेल, तर माझा हा व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.